थंडी म्हटली की महाबळेश्वर बरोबरच नाव येतं ते निफाडचं. हीच द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची आता डोकेदुखी वाढलेली आहेत. कारण की उष्णता वाढल्यामुळे द्राक्षे बर्निंग होण्याचं प्रमाण जे आहे तर ते आता मोठ्या प्रमाणात होत असल्याचं चित्र जे आहे तर ते आता पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतात का या ठिकाणी द्राक्ष उत्पादकाच्या एका बागेमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि कशा पद्धतीने द्राक्षे बर्निंग होत असल्यामुळे द्राक्षांची प्रतवारी जी तर ती खालवत आहेत. याच्यावर उपाययोजना करण्यासाठी विंचूर येथील द्राक्ष उत्पादकाने देशी जुगाड लगावलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो का काही साड्यांचं जे आच्छादन आहे तर ते केलेलं आहे. तर काही मालेगाव येथून अखंड कपडा जो आहे तर तो आणत या ठिकाणी त्या कपड्याचं आच्छादन केल्यामुळे ह्या द्राक्षांची जी होणारी बर्निंग आहे तर ही थांबलेली आहेत आणि याच्यामुळे ह्या द्राक्ष उत्पादकाचा जो आहे तर तो मोठा फायदा होणार आहे. साधारण ह्या 30 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये ह्या द्राक्ष उत्पादकाला साधारण 100 क्विंटलच्या जवळपास इतका जो आहे तर तो द्राक्ष जे आहे तर ते यातून मिळणार आहेत. आणि आज रोजी जर बघितलं तर साधारण 50 ते 60 रुपये इतका द्राक्षांना बाजारभाव आहे. आणि या 100 क्विंटलच्या पाठीमागं आजच्या बाजारभावाप्रमाणे 5 ते 6 लाख रुपये होणार आहेत. त्यामुळे ह्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचं जे आहे तर खर्च जो आहे तर तो भरून निघणार आहेत. आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये जो काही मातीमोल बाजारभावाने द्राक्ष विक्री करण्याची वेळ आलेली होती तर तोही खर्च यातून भरून निघणार असल्यामुळे ह्या द्राक्ष उत्पादकाच्या चेहऱ्यावर समाधानाचं वातावरण दिसत आहेत. उमेश पारिक, TV9 मराठी, निफाड, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.